खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. गावभेट त्यांनी सुरू केलेली आहे. तुम्ही गावभेट दौरा सुरू केलेला आहे. कसा प्रतिसाद मिळतोय? काय मुद्दे घेऊन तुम्ही उतरताय? सगळ्यात महत्त्वाचं केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याची कशी फसवणूक केली जाते आणि उद्योगपतीची घरं कशी भरली जात आहेत. मला वाटतं हे केंद्र सरकारच्या मागच्या 5 वर्षातल्या वागण्यातनं त्या ठिकाणी दिसून येते. सोयाबीनचा भाव 11,000 रुपये गेल्याच्या नंतर लगेच पाम तेलावरचं आयात शुल्क कपात केलं जातंय. सोयाबीन आयात केली जाते आणि 11,000 रुपये क्विंटल असणारं सोयाबीन त्या ठिकाणी 4,000 क्विंटलपर्यंत त्याचा भाव त्या ठिकाणी खाली आणला जातो. त्याच पद्धतीनं कांद्याचा भाव 60 रुपये 70 रुपये गेला की लगेच केंद्र सरकार त्या ठिकाणी निर्यात बंदी करते कांद्यावर आणि कांदा अक्षरशः शेतकऱ्याला उकंड्यावर फेकून द्यायची वेळ या केंद्र सरकारनं शेतकऱ्यावर आणली. माझं इतकंच म्हणणं आहे की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळ्यात शेवटचा जो घटक आहे त्याला सांभाळणं सरकार नावाच्या यंत्रणेची जबाबदारी असते. कुठल्याही उद्योगपतीनं आजपर्यंत आत्महत्या केली नाही मला उद्योग परवडत नाही म्हणून. पण काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. शेती परवडत नाही, स्वतःच्या लेकराचं लग्न करता येत नाही, स्वतःच्या लेकराला शिकवता येत नाही म्हणून शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करतोय. अशी बिकट परिस्थिती असताना त्या शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचे भाव वाढल्याच्या नंतर ज्या ताकदीनं केंद्र सरकार लक्ष देतंय त्याच पद्धतीनं अदानीने तयार केलेले सिमेंटचा भाव 200चा 450 झाला. ते का कमी करत नाही? अदानीच्या सिमेंटचा भाव जर तुम्ही 450चा 100 केला तर तिथंही महागाई कमी होईल ना, तिथंही लोकांना स्वस्तात मिळेल. पण तिथं केंद्र सरकार लक्ष देत नाही. तिथं का देत नाही? का तर उद्योगपतीकडनं केंद्र सरकारला पक्षनिधी मिळतंय, पक्षाला पक्ष चालवण्यासाठी खर्च करायला पैसा मिळतोय. तसा आमचा गरीब शेतकरी कुठं देऊ शकतोय? मला वाटतं ही सगळी भावना ह्या सगळ्या गोष्टी सामान्य शेतकऱ्याच्या लक्षात आलाय. आपण जर बघितलं असेल उत्पन्न दुप्पट करायच्या घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात उत्पन्न दुप्पट झालं नाही, उलट उत्पादन खर्च दुप्पट झाला. 700 रुपये एकरनं होणारं नांगरण आज 2,000 रुपये एकर झालंय. जे डिझेल तुम्हाला 70 रुपयानं मिळत होतं ते आज 100च्या पुढं गेलंय. आणि सगळ्यात महत्वाचं DAPचं पोतं जे 400 रुपयाला मिळायचं ते आता 1400 1450 रुपयाच्या घरात गेलंय. त्यामुळे सोयाबीनची बॅग 1800ला मिळायची ती 4,000च्या घरात गेली. म्हणजे सोयाबीन पिकवण्यासाठी शेतीचा खर्च करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी दुप्पट झाल्यात, त्याच्या किमती दुप्पट तिप्पट झाल्यात. पण जे सोयाबीन आपण उत्पादित करतो ते मात्र त्या ठिकाणी 4,000 रुपयालाच आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडायचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होतंय आणि ह्या गोष्टी आम्ही सामान्य लोकांच्या लक्षात आणून देतोय. केंद्र सरकार दडपशाही करून मोठ्या मोठ्या नेत्यांना लोकांना भीती घालून ईडी सीबीआय ह्या यंत्रणेचा गैरवापर करून कशा पद्धतीनं लोकशाहीनं तयार झालेले पक्ष फोडून त्या ठिकाणी स्वतःची सत्ता आणण्यासाठी साम दाम दंड भेद ह्या सगळ्या नीतीचा वापर करते. लोकशाही संपवायचा प्रकार त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून होतोय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ज्या संविधानावर आपली लोकशाही चलते हे जर वाचवायचं असेल तर अशा पद्धतीचं वाईट विचार करणारं, शेतकऱ्याला मारणारं, सर्वसामान्याला महागाईच्या खाईत लोटणारं सरकाराला आपण तिलांजली दिली पाहिजे असं जाहीर आव्हान मी ह्या गाव बैठकाच्या माध्यमातून सामान्य लोकांना करतोय. तुमच्या विरोधामध्ये अद्याप उमेदवार जाहीर झाले नाहीये. कुणाला तुम्ही स्पर्धक मानताय? एक लक्षात घ्या की लोकसभेची निवडणूक हा 6 आमदाराचा मतदारसंघ असतो. जवळपास 2247 बूथ ह्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये आणि या लोकसभेचं कार्यक्षेत्र जर आपण बघितलं तर धाराशिव जिल्हा पूर्ण, लातूर जिल्ह्यामधला औसा आणि निलंग्या आणि सोलापूर जिल्ह्यामधलं बार्शी इतक्या व्यापक प्रमाणात म्हणजे करमाळा बॉर्डर पासून ते कर्नाटक बॉर्डर पर्यंत हा पसरलेला मतदारसंघ आहे. अशा मतदारसंघाची तयारी कुणीही जरी उमेदवार आलं तरी 10 दिवसात आणि 20 दिवसात होऊ शकत नाही. माझी तयारी मी 21 जून 2019ला 17 जून 2019ला ज्यावेळेस मी शपथ घेतली त्या दिवसापासून ह्या मतदारसंघातल्या लोकांच्या कामासाठी त्या लोकांच्या समस्येसाठी मी स्वतःला वाहून घेतलंय आणि त्याचाच भाग म्हणून मी अखंडपणे काम करत आलेलो आहे. आज ह्या जिल्ह्यातलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना जवळपास 750 कोटी रुपयाचं महाविद्यालय मंजूर झालं. आज ते कार्यान्वित आहे. जवळपास 3ऱ्या वर्षाचे ॲडमिशन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्या ठिकाणी चालू आहेत. त्याच पद्धतीनं ह्या जिल्ह्यात लाईटीची फार मोठी अडचण होती. केंद्र सरकारच्या RDSS नावाच्या योजनेतनं 1303,70,00,000 रुपयाचा DPR तयार करून ह्या जिल्ह्यात नवीन 40 सबस्टेशन, ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर 38, 2200 नवीन ट्रान्सफॉर्मर आणि 1500 जे ट्रान्सफॉर्मर 63 होते ते 100 करायचा निर्णय आपण 1303,70,00,000 रुपयाचा निधी खर्च करून ते काम या ठिकाणी
करण्याचा मनोदय आहे. RDSSचा अध्यक्ष त्या जिल्ह्याचा खासदार असतो आणि हे काम मला माझ्या शेतकऱ्यांसाठी प्रामुख्यानं करता आलं. तिसरं, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या नुसत्या घोषणा व्हायच्या म्हणजे धाटणीचा बॅरेज बांधून आज जवळपास 15 वर्ष झालेत, रामदारा तलाव बांधून 20 वर्ष झालेत. पण ह्या दोन्हींना जोडणारी जी पाईपलाईन असते म्हणजे सायकलचं पुढचं चाक तयार केलंय, सायकलचं मागचं चाक तयार केलंय, पण सायकल चालवण्यासाठी जी चेन त्याच्यावर आवश्यक असते ह्या कामाला प्राधान्यक्रमात घ्यायचं काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून मी असेल, आमदार कैलास पाटील साहेब असतील आणि तत्कालीन त्या ठिकाणचे जे माजी मंत्री होते सन्माननीय मधुकररावजी चव्हाण साहेब, ज्यांनी ह्या योजनेची मुहूर्तमेढ लावली होती. आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून मला वाटतंय त्या कामाला 1100 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. आज त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा सुरत चेन्नई सारखा आपला जो चौपदरी नॅशनल हायवे असेल, हे सुद्धा प्रकल्प त्या ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया तिथं चालू आहेत. त्यामुळे खासदार म्हणून जे जे काही काम करणं मला अपेक्षित आहे ते काम मी प्रामाणिकपणे ह्या भागातल्या लोकांच्या हितासाठी, इथून पुढच्या अनेक पिढ्याच्या भवितव्यासाठी प्रामाणिकपणे करत आलोय. आता मला वाटतंय की देशात आणि जगात एक नंबरचा पक्ष म्हणून घेणाऱ्या लोकांना इथं कोण उमेदवार द्यायचा आहे हा प्रश्न पडत असेल, मला वाटतं हीच माझ्या कामाची प्रचिती आहे, ही माझ्या कामाची पावते आहे. आणि अगदी तुम्हाला ठामपणे खात्रीनं सांगतो की ह्या मायबाप जनतेचं काम केल्याच्या नंतर ही सर्वसामान्य जनता विसरत नाही. आज तुम्हाला मी खात्रीनं सांगतो की मागच्या वेळेस जेवढ्या मी मताधिक्यानं आलो होतो त्याच्यापेक्षा एक तरी मत जास्त घेऊनच मी ह्यावेळेस निवडून येईल, हे मात्र आवर्जून सांगतोय. माझी एवढंच म्हणणं आहे की शेवटी लोकशाहीमध्ये लोकांच्या समोर दोन्ही उमेदवार आल्याच्या नंतर काम करणारं कोण आहे, आपल्या अडचणीत धावून येणारं कोण आहे, आपल्या भवितव्याचा विचार करणारं कोण आहे, ह्याचा विचार करूनच लोक मतदान करतात. तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरता, मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटलेला आहे, अनेक जण उमेदवारी अर्ज भरतायत, या विषयाकडे तुम्ही कसं पाहताय? कुणाला त्याचा धोका होऊ शकतो किंवा कुणाला तिथे अडचण होऊ शकते? नाही, निश्चित मला एका बाबतीत तिथं बोलायचं आहे की मराठा आरक्षणाचा विषय, मला वाटतं हा विषय राजकारणाचा करण्यापेक्षा मराठा समाजातल्या त्या सामान्य तरुणाकडे आपण आस्थेनं बघणं गरजेचं आहे. खरंच त्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे. त्यामुळं ते आरक्षण देण्याच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं सरकारनं ते द्यायला पाहिजे होतं, एकतर सरकार नावाच्या यंत्रणेनं त्यांना विश्वासात घेतलं, त्यांना विश्वास दिला की आम्ही तुम्हाला ह्या पद्धतीनं आरक्षण देऊ, त्याचा अध्यादेश काढायचा प्रकार झाला, पण त्या अध्यादेशाची अंमलबजावणी काही त्या ठिकाणी झाली नाही. त्यामुळं मराठा समाजातल्या तरुणांचा रोष राज्य सरकारवर असणं साहजिक आहे. मी सुद्धा लोकसभेत खासदार म्हणून काम करत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तामिळनाडूच्या सरकारचं सुद्धा 50% मर्यादा ओलांडल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं आरक्षण टिकलं होतं. जर तामिळनाडू ह्या राज्यात 50% मर्यादा ओलांडल्याच्या नंतर आरक्षण टिकू शकत असेल तर महाराष्ट्रातलं सुद्धा आरक्षण टिकण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं लक्ष घालावं, अशी विनंती मी मला वाटते जरांगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वीपासून सातत्यानं करत आलोय. 7 वेळेस हा विषय मी लोकसभेत मांडलेला आहे आणि मला वाटतंय लोकसभेत कायदा करून 50% आरक्षणाची मर्यादा जोपर्यंत संसदेत कायदा करून होणार नाही तोपर्यंत राज्य सरकारनं दिलेल्या ह्या आरक्षणाला काही एक अर्थ राहणार नाही. त्यामुळे निश्चितपणे मराठा समाजाच्या तरुणामध्ये तो असंतोष आहे आणि त्या असंतोषाचं रूपांतर निश्चितपणे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. निवडणूक मला एक म्हणायचं आहे की मराठा युवकांनी असंख्य प्रमाणात निवडणूक अर्ज भरून मला वाटतं त्या ठिकाणी मताचं डिवायडेशन करून नेमकं काय साध्य होणार आहे मला त्याच्या बाबतीत कल्पना नाही. पण खऱ्या अर्थानं आपल्या ह्या सगळ्या गोष्टीची शक्ती किंवा सरकारनं जर फसवलं असेल तर त्या सरकारला सत्तेतनं खाली खेचणं मला वाटतं हे पहिल्यांदा कर्तव्य कुणाचंही असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं समाजानं सुद्धा पावलं उचलावीत आणि निश्चितपणे मला वाटतं ह्याच्यावर विचार करतील. तुमचा तर गावभेट दौरा जो आहे तो कसा असणार आहे, किती दिवस हा दौरा चालेल? नाही, आपल्या माहितीसाठी माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये मी अखंडपणे संपर्कात आहे. तुमच्या माहितीसाठी आज तुम्ही कुठल्याही गावात जर एखादा खासदार गेला तर इतक्या शांततेत त्याचं स्वागत कधीच होत नाही. तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्ही आम्हाला आजच आठवण झाली का, आजच आलात का, पण मी अखंडपणे कायमस्वरूपी त्यांच्या संपर्कात असल्यामुळं त्यांच्या कुठल्याही अडचणीला मी त्या ठिकाणी प्रतिसाद देत असल्यामुळं त्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना मदत करत असल्यामुळं मला वाटतं लोकांची निश्चितपणे चांगली भावना आहे आणि लोकांना जे विषय आहेत ते मी अतिशय शांततेनं त्या ठिकाणी सांगतोय. त्यांना सुद्धा विचारतोय की बाबा ह्याच्यात कुठली चूक असेल किंवा माझ्याकडनं काही चुकत असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगा, कारण ही संवाद आहे. इथं काय नुसतं आपण यायचं बोलून जायचं असं नको, तर त्यांच्या सुद्धा काय व्यथा असतील, त्यांच्या सुद्धा काय अडचणी आहेत त्या सुद्धा सोडवणं मला वाटतं आपलं कर्तव्य आहे
आज पाण्याची प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न ह्या गावामध्ये सुद्धा आहे. त्या दृष्टीनं सुद्धा मी आता मगाशी BDO साहेबांना बोललो की 8-8 दिवस जर पाणी येत नसेल तर एवढ्या मोठ्या गावामध्ये पाणी मिळू शकत नाही, तर पाण्याची सुद्धा व्यवस्था आपण केली पाहिजे ही विनंती केली. तर गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून खासदार ओमराजे निंबाळकर हे लोकांमध्ये जाऊन त्यांचे विषय समजून घेत आहेत, त्याचबरोबर त्यांची भूमिका मांडत आहेत. संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव.